की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, मालक मालक, जनता मालक, मालक मालक, जनता मालक. जनताच मालक आहे या देशाची. जनताच मालक असली पाहिजे. मालकासाठी सुविधा देण्यासाठी यंत्रणा तत्पर पाहिजे. आता चाळीसगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आम्ही उभे आहोत आणि या चौकामध्ये उभा असताना काल रात्री ते ब्रेकर टाकले गेले, रात्रीच्या वेळेस टाकले वाटतं. आणि आता हे धुळे रोडला आम्ही आहोत. चौकापासून इथे धुळे रोडला जर तुम्ही पाहिलं, हे बघा हे ब्रेकर, मोठे मोठे ब्रेकर टाकलेले आहेत. आणि हे असे ब्रेकर थोडे थाडके नाही, 23 टाकले एका किलोमीटरच्या ह्याच्यात. 23 नमस्कार, 23 ब्रेकर आहेत. आता मला सांगा, ब्रेकर टाकणं चांगली गोष्ट आहे, सगळे म्हटले की चांगलं झालं, ॲक्सिडेंट होणार नाही. पण होणारच नाहीत का? तर आजच मी जेव्हा मेसेज टाकला, आज फेसबुक लाईव्ह घ्यायचं आहे ब्रेकरच्या संदर्भात, तर मला एक फोन आला, कोत्रेमाळ्याजवळ ॲक्सिडेंट झाला. एका ट्रॅक्टर खाली एक कॉलेजचा मुलगा आला, त्याचे दोघं पाय त्याच्यात फ्रॅक्चर झाले, बरंचसं त्याचं मोडतोड झाली. तर ब्रेकरने ॲक्सिडेंट होतच नाही असं नाही, ब्रेकरने पण ॲक्सिडेंट होतात. मग ॲक्सिडेंट टाळण्यासाठी ब्रेकरच हा एक मुद्दा आहे का, उपाय आहे का? तर यावर उपाय असे आहे, जी लोक गाड्या हळू चालवत नाही, जी मुलं, आता जर तुम्ही पाहिलं 16 ते 22 वयोगटातली मुलं गाड्या चालवतात, 3-3 सीट चालतात, जोरात चालतात. मग 22 या गटातली 30 वयापर्यंतची सुद्धा आहेत. हे जे 20 ते 30 मध्ये पण असे बरेच मुलं आहे, 20 ते 35च्या ह्याच्यात अक्षरशः दारू पितात, गाड्या चालवतात, बेदरकार गाड्या चालवतात, त्या ब्रेकरला सुद्धा भाव खात नाही. मग अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि आता समजा लहान मुलं आहेत, 16 ते 21-22 वयाचे आपण असं समजूया, ज्यांच्याजवळ लायसन्स नाही, गाड्या चालवतात, ट्युशनसाठी त्यांना जावंच लागेल, हरकत नाही. पण त्यांच्या पालकांना इशारा दिला पाहिजे की तुमचं पोरगं जोरात गाडी चालवता कामा नये. जर ते पोरगी जोरात गाडी चालवत असेल तर आमचं म्हणणं आहे की पोलिसांनी त्यांना पकडून कारवाई कडकच केली पाहिजे. जोपर्यंत कारवाई होत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत या सगळ्या मलमपट्ट्या आहेत, या मलमपट्ट्या काही कामाच्या नाहीत. कारण इथं चौकात जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा 4 ते रहदारीचे जे पोलीस आहेत, काय म्हणतात त्यांना, वाहतूकचे पोलीस, जे वाहतूकचे पोलीस जेव्हा 4-5 दिसतात तेव्हा कळतं की वाहतूक विभाग जिवंत आहे. असं कुठेच दिसत नाही तो वाहतूक विभाग, ना इकडे दिसत, ना तिकडे दिसत, ना कुठे दिसत. आमचं म्हणणं आहे की यांनी या लोकांना पकडलं पाहिजे, ज्या गाड्या दूर सोडतात त्यांना पकडलं पाहिजे. चांगल्या चांगल्या लोकांना त्रास देत बसतात, तर कारवाई होणं आवश्यक आहे. आम्हाला विषय आमचा आजचा असा होता की अपघात का होता यावर बोललो, न्याय मिळतो का, अजिबात मिळत नाही यावर बोललो, आणि या सूचना दिलात. मग आता आमच्याकडे सगळे लोक आहेत की हे प्रत्येक जण टप्प्याटप्प्याने बोलत आहेत. तर विजू भाऊ काय म्हणाल तुम्ही, थोडक्यात सांगा. सर्वप्रथम आत्ता सरांनी सांगितलं ब्रेकरच्या संदर्भात, हां हे पहा पोलिसांची गाडी चालली, तहसीलदार महसूल विभाग, ठीक आहे, ही कुठली गाडी, ही गाडी थांबून गेली. कोणत्याच गाड्या नीट जाणार नाही. हां बोला. सर्वप्रथम आपण म्हणतो की हा भारत देश संविधानावर चालतो, संविधानाच्या आधारावर चालतो. परंतु मला असं वाटतं की आता संविधानाची पायामल्ली होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले की ब्रेकर नाहीच पाहिजे. मला तुम्ही सांगा, ब्रेकर टाकून किती अपघात थांबलेले आहेत? ब्रेकर टाकून अपघात थांबलेले आहेत का? दर मिनिटाला अपघात होतोय, दर मिनिटाला माणूस अपघातात मरण पावतोय. मग तुम्ही RTO विभाग काय करतोय? RTO विभाग फक्त कलेक्शन करतोय का? ट्रॅफिक विभाग कलेक्शन करतोय का? आणि कलेक्शन करून कोणाला देतो तो? हे बघा, हे ट्रॅक्टर बघा किती दांड्या बाहेर, एखाद्या फोडून एखादा आवरला गेला पद्धतीचे अशी ट्रॅफिक 40 मध्ये चालते, बेदक्कार. हा जो प्रकार आहे, म्हणजे RTO जे नियम आहेत, RTO नियम किती फॉलो होतात, किती ट्रॅफिकचे नियम पालन केले जातात.
दरवर्षी सुरक्षित सप्ताह घेतला जातो. फार मोठे मोठे बॅनर, मोठे मोठे लोक आणतात, तज्ज्ञ आणतात, असं बोलतात ते की आता पूर्ण भारताची ट्रॅफिक कंट्रोल होऊन जाईल यांच्यानी. इतके मोठमोठे इव्हेंट चालतात त्यांचे 8 दिवस, किंवा ट्रॅफिकच्या संदर्भात इतक्या चर्चा, 17 RTO वगैरे सगळे पोलीस अधिकारी येतात. परंतु किती कंट्रोल झाला आतापर्यंत ट्रॅफिकच्या संदर्भात, अपघाताच्या संदर्भात काय कंट्रोल झालं, किती कारवाया झाल्या? फक्त धातूर मातूर कारवाई करायची, पेपरला बातमी आली म्हणजे विषय संपल्यावरती कारवाई देऊन द्यायची. साहेब, कारवाई जोरात सुरू आहे. अरे, अपघाताचे प्रमाण किती वाढलेले आहेत. ब्रेकर हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये. किती दारू पिलेल्या लोकांना तुम्ही दंड केले, किती दारू पिलेल्या लोकांवर कारवाई झाली का? एखादा तरी असं उदाहरण असेल किंवा हे माणूस ट्रिपल सीट चाललाय त्याला शिक्षा झाली, कायद्याने तरतूद झालेले आहेत. कमी वयाच्या मुलांनी वाहन चालवणे त्याच्यावर तरतुदी झालेल्या आहेत. जास्त वयाच्या हो, जास्त वयाच्या लोकांना सुद्धा तरतुदी दिलेल्या आहेत. पण तू काही नाही, कोणाचा जरी फोन आला का आपण सोडून द्यायचं. आता एक 5 मिनिटापूर्वी डीजेनी पूर्णपणे बंदी घातलेली, डीजेला पूर्णपणे बंदी डीजेला. परंतु आहे का, पोलिसांच्या समोर ते नाचत कुदत जातात. जा, आनंद आहे, सगळ्याच्या आनंदामध्ये आम्ही देखील सामील आहे. परंतु स्वातंत्र्याचा एवढाही दुरुपयोग झाला नाही पाहिजे. जेवढं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे तेवढं स्वातंत्र्य आम्हालाही दिलेलं आहे. पण काय होतंय, स्वातंत्र्याचा दुरुपयोग आपण करायला लागलो असं मला तरी वाटायला लागलं. आता आज या ठिकाणी हे ब्रेकर बघा, तो आता मी लाईव्ह बघितलं तुम्ही असं किती कसे ब्रेकर होत आहे. ते एक नाही तर 23-24 ब्रेकर टाकून ठेवले. ब्रेकर टाका, हो, त्याला काही मर्यादा असल्या पाहिजे. काहीतरी उचलून आणायचं आणि काहीतरी टाकायचं. आम्ही पत्र दिलंय, आम्ही बोंबलू राहिलो की हे जे उभं करून ठेवलेलं या ठिकाणी हे सर्कल, हा सर्कल चुकीचा आहे. याच्यामुळे 2-4 लोकांचे जीव गेले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग अत्यंत धिम्मपणे डोक्यावर हात ठेवून बसलेलं आहे. कोणाला खुश करताय तुम्ही, कशासाठी करताय ते? लोकांच्या जीवापेक्षा काय महत्व आहे? हा, थोडा ना, ते काढा ना, पत्र दिलेत ना काढायचे, कशासाठी काढत नाही ते? कोणाला खुश करताय तुम्ही? ते काढा अगोदर. ते जर काढत नसाल तर आम्ही न्यायालयाच्या मार्फत आम्ही करणार आहे. काय असं तुम्ही तुमचा अहवाल आम्हाला द्या. का कशासाठी ठेवलेले, काय कारण आहे बाई? बरोबर असेल तर तसं पत्र द्या आम्हाला की बरोबर आहे, या ठिकाणचे हे जे सर्कल आम्ही उभं केले बरोबर आहे. परंतु नाही, फक्त कोणाला तरी खुश करायचं, आपली धातूर नोकरी करायची आणि घरी जायचं. हे निर्भय महाराष्ट्र पार्टी कदापि सहन करू शकणार नाही. तर आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून इशारा देतोय की जे ब्रेकर असेल ते शिस्तीच असले पाहिजे. त्याला कुठं शिस्त, हे बघा, आता हे बघा, या गाडी जात नाही पुढे, बघा ब्रेकर पडून लोक आता करायचं काय? तर हे जे आहे, आम्ही तुम्ही म्हणाल मग तुम्ही अभिनव शाळेजवळ ब्रेकर बनवले, अंध शाळेजवळ ब्रेकर बनवले, त्यावेळेस तुम्हीच हे केलं होतं. तर शाळांजवळ ब्रेकर असावेत इथपर्यंत आम्हाला मान्य आहे. पण इथं आता इथे चौकातही ब्रेकरची आवश्यकता आहे, ठीक आहे. एवढे 4-4 2 मिनिट टाकले तरी थांबले असते लोक. 4-4 ब्रेकर आहेत आणि 23 घालून ठेवलेत. पण एवढे घातले तर घातले, कारवाई करा तुम्ही. म्हणजे पब्लिकला कायम येण्या प्रकारे त्रास द्यायचा का? आणि जे लोक हायदोस घालतायत त्यांना काहीच तुम्ही अटकाव करत नाही. तर आप्पा काय म्हणाल तुम्ही? सकाळी ज्यावेळेस मी इथून गावी जात असताना, बळासरला जात असताना स्पीड ब्रेकर बघितले. स्पीड ब्रेकर इतके होते की इकडून जाताना मी तर मोजले नाही. म्हटलं बघू नवीन किती येतात. या अर्धा ते पाऊण किलोमीटरच्या अंतरामध्ये 23 स्पीड ब्रेकर दिलेले त्यांनी. येताना मी मोजत आलो होतो. बरं, 23 स्पीड ब्रेकर असे म्हणजे मोठमोठे दिलेले. म्हणजे आता हे 4 आहेत ना, हा एक मोजला तुम्ही. हा एक मोजला, हा एकचा सेट, 4चा एक सेट, असे 23 सेट आहे. असे 23 सेट आहे हायवे पर्यंत, वा वा, बायपास पर्यंत. आणि हे माझं असं मत आहे की भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे, असं ह्या विभागाने दिलेले. या अर्ध्या पाऊण किलोमीटर मध्ये रस्ता तोड केली आहे. रस्ता तोड केली आणि हे स्पीड ब्रेकर माझं तरी मत आहे की आता त्यांनी ह्या धुळे रोड दिले ना, प्रत्येकाच्या प्लॉटच्या समोर एक स्पीड ब्रेकर टाकून द्या, जेणेकरून सगळ्या गाड्या एकदम स्लो पद्धतीने चालते. लोटत चालते, लोट गाडी सारख्या. सज्जन लोक लोटतील. हा, जे दुर्जन येते यांना ठोकतील, दारू पिऊन गाड्या चालवतील. तर माझा असं एक त्यांना विनंती की जिथे गरज असेल तिथे स्पीड ब्रेकर टाका आणि बाकीचे स्पीड ब्रेकर काढून टाका. बरोबर आहे, एवढंच सांगत होतं. सर नमस्कार. अपघात होण्याचं कारण अनेक असू शकतात, मग त्याच्यावर पर्याय फक्त गतिरोधक हा एक पर्याय असू शकत नाही. अपघात जो व्यक्ती निर्व्यसनी आहे, त्याच्या वेग मर्यादेत चालतोय,
त्याचा अपघात हा दुसऱ्या अनकंट्रोल व्यक्तीकडून होत असतो. तो दारू पिलेला असेल, त्याची गाडी अतिशय वेगाने चालत असेल, या कारणाने सुद्धा होऊ शकतो. शिवाय जर तुम्ही कुठल्याही, इथेच नव्हे तर कुठल्याही रस्त्याची ज्यावेळेस नवीन तुम्ही रस्ते बांधलेले आहेत त्या साईड पट्ट्यांमध्ये त्या जागा ज्या आहेत त्या खालीवर आहेत आणि अशा वेळेस जर एखादा चालक पुढचं चाक किंवा मागचं चाक त्या मेन रस्त्यावरून जर सरकलं तर अशा वेळेस नक्कीच अपघात होतो. आणि ह्या सर्व रस्त्यावर अगदी चाळीसगावातल्या कुठल्याही कोपऱ्यावर गेलेत तर तुमचं असं लक्षात येईल की साईड पट्टे कुठेही भरलेले दिसत नाही आहे. यांनी फक्त काय केलं, यांची ग्रँड लाटून घेतली आणि त्याच्यामुळे सहजच अपघात घडण्याचं प्रमाण वाढणारच आहे मेन रस्त्यावरही. त्यातही काय होतं की रस्ते तर खूप छान बांधलेत असंही म्हणायला हरकत नाही, पण त्याच रस्त्यांच्या अर्ध्या भागामध्ये मोटरसायकली लावलेल्या असतात. अगदी आपल्या शिवाजी महाराज चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून पुढे जर गेलेत तर प्रत्येक दुकानाच्या समोर अर्ध्या रस्त्यावर गाड्या लावलेल्या आहेत. मग हा अर्ध्या रस्त्यावर गाड्या लावण्यासाठी कोणी प्रतिबंध नाही करत, त्याच्यावर का नाही करत? त्याच्यामुळे सुद्धा अपघात होण्याचं प्रमाण वाढू शकतं. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी प्रशासन हे जागरूक असलं पाहिजे. प्रशासन जर जागरूक असेल तर जनतेमध्ये जाणीव निर्माण होईल आणि ते वाहन कसं चालवावं हे शिकतीलही, एवढं बोलतो आणि यावर नक्कीच कारवाई होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. म्हणजे वाहनांचं सांगितलं सरांनी, एकाच दुसरा तिसरा प्रॉब्लेम यांचा उभाच आहे. हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही. या 40 गावामध्ये संडास मुताऱ्या नाहीत हा तर प्रॉब्लेम होता, पण वाहन तळही नाही आहेत कुठे. पार्किंग झोन ठरवले तर रस्त्यावर लोक गाड्या लावणार नाही आणि रस्त्यावर थांबणाऱ्यांना काही करत नाही. जो गाडी धावेल त्याच्या गाड्या ओढून घेऊन जातात. म्हणजे असंही पोलिसिंग चाललं आहे. तर याच्यावरही विचार झाला पाहिजे. आमचं म्हणणं आहे की पोलिसिंग चांगलं झालं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. तर सर काय म्हणाल तुम्ही? नमस्कार. मालक जनताच मालक हे आमचे ब्रीदवाक्य आहे. त्या अनुषंगाने आज आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष माननीय श्री तुषारजी निकम यांनी सिग्नल पॉईंटवर जे गतिरोधक बसवले आहेत, हे जे गतिरोधक आहे, हे गतिरोधक बसवणारे जे इंजिनियर आहेत यांचा खरंच सत्कार केला पाहिजे. कारण आज सगळ्यापासून 5-6 महिला इथं पडून गेले. ते महिला पडलं नाही, ते पडले पाहिजे, त्यांचे बाई पडले पाहिजे होते. कारण स्वतःच्या घरात पडले शब्द त्यांना समजणार नाही की काय असते. असं टेक्निकल वाटतच तिथं गतिरोधक. तिथं गाडी तिथे सुरू झाली, लागल्यानंतर लगेच खाली पडते म्हणून गाडी बंद पडून जातं. लोडिंग गाडी बंद, आता लोडिंग गाडी पडलेली दिसते समोर, बंद पडून गेली गाडी. हलतच नाही त्याची गाडी हलत नाही. म्हणजे कुठल्या इंजिनियरने केलेलं आहे. तर आमची अशी मागणी आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे की ह्या इंजिनियरचा खरोखर सत्कार केला पाहिजे आणि हा जो सत्कार आहे हा आमच्याकडून करायची आमची इच्छा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. आमचा विरोध ब्रेकरला नाही, ब्रेकर बनवण्याच्या पद्धतीला. दुसरी गोष्ट, ब्रेकर योग्य ठिकाणी असावेत या मताचे पण आम्ही. पण अनावश्यक ब्रेकर, साईड पट्ट्या आवश्यक आहेत, साईड पट्ट्या नाहीत तुमच्या. तर ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत याच्यावर फोकस आम्हाला टाकायचा होता. 40 गावकर तुमच्याकडे उघड्या नजरेने बघतायत, वेडे नाही आहेत लोक. तर आता या ज्या गाड्या आहेत, हे हेवी गाड्या आहेत, मोठमोठ्या गाड्या, या इकडून यायला नको असं म्हणतात. 8 गाड्या लागले, हे बघा हे डीजे चालल्या. काय करावं? 40 गाव आवरावल का नाही? ज्याला पटेल त्याने काही करावं असा प्रकार चाललेला आहे. तर आजच्या लाईव्हला आमच्यासोबत उपस्थित आहे. हां हो बोला तुम्ही. बोला त्याला 2 मिनिटात जाऊ द्या. बोला बोला चालल्या हे ओळख सांगू मी करतो त्यांना. तर आमच्या लाईव्हला आमच्या 40 गाव तालुका अध्यक्ष विजय शर्मा आहे, प्राध्यापक संजय माटे आहे, अनिल मंगलकर सर आहेत, हे एक चांगले क्रीडा शिक्षक आहेत. नंतर आमचे पवन कोष्टी आहे आणि आमचे सन्मित्र सतीश देशमुख सर आहेत आणि हे
जे माजी सरपंच मिलिंद देवकर आहे आणि सोबत आमचे रामनाथ भाऊ पण आहे. तर रामनाथ भाऊ 2 मिनिटं बोलून घ्या. आता घ्या बोलून. आवाजात काही नाही, तुमचा आवाज येतो. बोला बोला हा, बोला बोला. आज आपण चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकात आलेलो आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून आम्हीच येथे ब्रेकर व्हावेत अशी मागणी केलेली होती. त्याच्यात निर्भय महाराष्ट्र पार्टी असेल व अन्य लोक असतील आणि मी स्वतः रामलाल चौधरी आहे. हे ब्रेकर टाकले जावेत, पण ते टेक्निकल पद्धतीने टाकावेत अशी आपली अपेक्षा होती, मागणी होती. आणि खऱ्या अर्थाने आजचा विषय असा आहे, सर हे ब्रेकर योग्य आहेत की अयोग्य. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादं आंदोलन करतो, मागणी मागतो, त्याच्यामध्ये आपलाच हेतू उद्देश सफल असतो की इथं ब्रेकर झाले पाहिजे होते. आपली हीच मागणी आमची होती. ब्रेकर झाले, परत आम्ही फेसबुक लाईव्ह करतोय. जनतेमध्ये संभ्रम निर्माण व्हावा असा काहीच विषय नाही, परंतु हे कोणत्या टेक्निक पद्धतीने व्हावेत अशी या सर्व तमाम चाळीसगावकरांची अपेक्षा आहे. आता लोक म्हणतील ब्रेकर नाही झाले, तेव्हा बी तुमचं म्हणणं होतं ब्रेकर झाले, आता त्याच्यात मी तुमचं फेसबुक लाईव्ह, मी आमची चर्चाही झाली सर. पर सर म्हणे हा विषय आपल्याला ब्रेकर जात नाही किंवा मात्र इथून हे धुळ्या रोडला आहे, तब्बल या सरांनी मोजले 23 ठिकाणी टाकलेले आहेत. मग आता योग्य जिथं आहे त्या ठिकाणी टाकले गेले पाहिजे. जिथं टाकण्याची गरज नाही तिथं टाकायला नको. परंतु हे मुख्य चौक आहे, या मुख्य चौकात चौफेर जे टाकले गेलेले आहेत हे आमच्या मताने योग्य आहेत, सरांच्या आणि सर्वांच्या मताने योग्य आहे. परंतु इथून जे धुळे रोड आणि जे पुढे टाकलेले असतील तिथं थोडं काही अंतरावर आणि एका सिस्टीमनुसार टाकले गेले पाहिजे होते अशी मागणी आहे. परंतु आम्हीच बोलण्यापेक्षा आता तमाम या फेसबुकच्या माध्यमातून सर खऱ्या अर्थाने प्रामाणिक हेतूने, शुद्ध हेतूने जनतेनेच याच्यावर खरं सोल्युशन सांगावं. कारण की आता इथं अनेक जण टीका टिप्पणी करतील, म्हणून मी सांगून दिलं ब्रेकर झाले त्याचं मी तुम्हाला आहे. ब्रेकर नाही झाले होते तेव्हा तुम्ही फेसबुक लाईव्हला आले, मग आम्ही काही वेळे आहेत का बाबा? अजिबात नाही. आता जनतेने सांगावं कोणत्या ठिकाणी योग्य ब्रेकर आहेत, झाले पाहिजे, अयोग्य ठिकाणी कोणतं आहे ते झालं पाहिजे. आता हे सगळं झालं, महिला जबाबदार कोण? निव्वळ आणि निव्वळ प्रशासनात जबाबदार नाही, याला वाहन चालक सुद्धा तितकेच जबाबदार आहे. आपला वाहनाचा वेग मर्यादित ठेवला पाहिजे. हा चौक आहे, या मुख्य चौकामध्ये मोठी वर्दळ असते आणि या वर्दळीच्या ठिकाणी जर आपण वेगावर मर्यादा नाही ठेवली तर अपघात होतील. पालकांनी आपल्या लहान मुलांना ज्यांना 18 वर्ष आतील, ज्यांच्याकडे लायसन नाही, ज्यांना परवाना नाही, अशा पाल्यांना सुद्धा आपण आवर घातलं पाहिजे. कारण अनेक जर ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे, शोक आहे, व्यसन असतील, आम्हाला घेणं नाही, परंतु त्याच्यावर सुद्धा अंकुश बसला पाहिजे. कारण अनेक अपघाती व्यसनामुळे वाहन चालक, आता बघा, आता एका राजकीय पदाधिकाऱ्याचा त्याने एका बालकाला ठोकलं अशी बातमी आपण वर्तमानपत्रामध्ये ऐकली आणि एका चिमुरड्याला जीव गमावा लागला. कशामुळे झालं? एक जबाबदार, एक पक्षाचा माणूस आणि त्यांच्याकडून अपघात होणं चांगल्या माणसाकडून व्यसनाधीनवाल्याकडून हे सांगतायत प्रकार झाला. आम्हाला आता सांगायचं आहे तिथं गरज आहे, तिथं योग्य ठिकाणी ब्रेकर टाकले गेले पाहिजे आणि तिथं आवश्यक नसेल तिथं त्या सिस्टीममध्ये ते ब्रेकर टाकावेत. आणि जी मागणी होती आमची मुख्य चौकामध्ये, ती मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. इथं मर्यादेला आता पाहू शकता, इथं वेगावर नियंत्रण येते, परंतु एखाद्याचा अपघात होऊ शकतो. जर आदळलं वर ते सुद्धा खाली जाऊ शकतात. म्हणून आता योग्य काय अवैध काय जनतेवर सोडत राहायचं, आपण आपलं काम करत राहायचं. आता तुम्हाला याच्यावर काय म्हणणं आहे? वाहतुकीवर नियंत्रण आणलं पाहिजे, खास गाड्या चालवणाऱ्यांवर नियंत्रण आणलं पाहिजे, दारुड्यांवर नियंत्रण आणलं पाहिजे आणि
साईड पट्ट्या टोटली पाहिजेत, यावर काम झालं पाहिजे. हे आमचं यातलं मुख्य उद्देश आहे. आणि जर शहरात कुठे पण ॲक्सिडेंट होत असेल तर आम्ही आहोतच आता लक्ष ठेवून आणि सगळा भांडाफोड करायला बोलायला. तर हे चालणार नाही, जनता सहन करणार नाही. तर कोणीही यावर चुकू नका. नाव ठेवून लाईव्ह करू आम्ही जेणे हे केलं होते, ही काळजी सगळ्यांनी घ्यावी. तुम्ही काय म्हणाले नागरिक? तुमचं नाव सांगा काय म्हणाले? मी नागरिक म्हणून बोलतोय. मी बाळू नाना बिसावा, 40 वर्षाचा ट्रक चालवणारा ड्रायव्हर. शर्मा आमचे मित्र. ब्रेकरची फार मोठी गरज असते सिटीमध्ये. सिटीच्या बाहेर हायवेला ते चालून जातं, पण सिटीमध्ये ब्रेकरची गरज असते. आज चाळीसगावमध्ये नवीन पेंट झाल्यानंतर सुद्धा 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आज सुद्धा तिकडे तो पेंट काढलेला आहे रस्ता, तिकडे ब्रेकर नाही, तिकडे रोजचे 2-3 ॲक्सिडेंट होतात. मुलांना गाड्या चालवायची सवय चांगली लावायला पाहिजे होती आई वडिलांनी. 50,000ची घेऊन देतो ना 80,000ची घेऊन देतो. सायलेन्सर काढून शेडी उडावतो तो इकडून तिकडे. त्याच्याकरता ब्रेकर 100% पाहिजे. आणि हे ब्रेकर जरी आज मोठे वाटत असतील तर उद्या दबून जाणारे हे परत खाली होते. हे ब्रेकर तशी तसे राहत नाही, कारण वाहनं चालतात त्याच्यामुळे ते दबून जातात. तरी चांगल्या प्रयत्नातून चांगलं काम केलेलं आहे. पत्रकारांनी पण याच्यासाठी प्रयत्न केलेले ब्रेकरसाठी. गावातून नगरसेवकांनी पण प्रयत्न केलेले आहे आणि ते ब्रेकर आज झालेले आहे. त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. आपल्याला काळजी एकच आहे की कोणाला ॲक्सिडेंट व्हायला नको. आज ॲक्सिडेंट झाला मुलाचं बी तर लगेच आईबाप नातलगाला फोन करतात 20,000 आहे का. डॉक्टर लाखाशिवाय नाही म्हणतो. हो, ब्रेकरमुळे चाळीसगावकरांना चांगला फायदा राहील आणि तो करायला पाहिजे. पत्रकारांची मेहनत, नगरसेवकांची मेहनत, रिक्षा वाल्यांची मेहनत, सर्वांच्या मेहनतीने ते ब्रेकर बनलेले. हो, बस त्याच्यावर एवढं सांगू शकतो. सुद्धा असे ब्रेकर टाकून दिले असते. बरोबर. हे असे ब्रेकर टाकायला इंजिनियर कोणता होता? मुन्नाबाई इंजिनियरची त्या इंजिनियरांची चौकशी केली पाहिजे की नेमकी तुम्ही डिग्री घेतली कुठून अशी. एवढे मोठे ब्रेकर टाकायची डिग्री तुम्हाला दिली कोणी? असं काम तर एक बिगारी सुद्धा करू शकतो. 300 रुपये रोजवाला माणूस सुद्धा असं काम करू शकतो. बिगारीने टाकले, इंजिनियरला माहिती नाही. विषय असे असतात जे मुन्नाबाई इंजिनियर याला पासिंग देतात. अरे ही त्या प्लास्टिकचे याचे काहीतरी नीट तर टाका तुम्ही. एवढं आले ब्रेकर आहे आणि ते दाबले जाणार आहे. दाबले जाणार चांगली गोष्ट. तुमचं सगळं दाबलं जाते. जेणे करता ते दाबलं जाते. नाही, तुमच्या माहितीसाठी ऐका यांचं. ऑलरेडी आता ते पिवळे ब्रेकर टाकलेले बारीक हे पाहिजे. त्यांना टिकल्या लावलेले आहे. याची लोक वाहन चालवणारे मजा घेतात. काय सुंदर दिसतं वाहन पळवतो. इथं त्याला वाहन हळूच करायचंय. नाही मग आणि त्याच्यावर ऐकून घ्या, हे ब्रेकर जरी आज मोठे वाटतात ते तर याच्यावर 20-20 टनचे वाहन चालणार आहे. हे 8-15-20 टनचे वाहन बायपास बांधलाय आपण तिकडून ते तिकडून बायपास बांधलाय. गावात 20 टनचे वाहन तिकडून जातील ना बाहेरून. 20 टनाचे वाहन बाहेर जायला रस्ता नाहीये. नागपूर बॉम्बे हवे हा गावातूनच आहे. याला गावाच्या बाहेरून रस्ता नाहीये. ठेवले तर आपल्याला तकलीफ होऊ राहिली. कोणाला इकडं जायला त्रास जेव्हा ऍक्सिडेंट होता तेव्हा कोणाच तकलीफ होती. एक सांगू का, अहो चांगल्या माणसाला प्रेग्नेंट बाई राहिली ना
ना तर इथून एवढं जर उचलता माणूस तर अक्षरशः गाडी एकदम हे करावं लागते आम्हाला. काय झालं पाहिजे ते सांगा. हे फक्त डिवायडर आहे ना, हे बांधले आपण ब्रेकर, तर ते थोडंसं कमी करायला पाहिजे. म्हणजे थोडंसं नॉर्मल हे एवढे हाईट देऊन दिले, म्हणजे इथं काय एवढे चढ वाहनं चालले चाळीसगावमध्ये आपल्या. चालवायचे आहेत का? गाडीमध्ये तर चालवायचे तुम्हाला आणि आहे ना फास्ट चालणाऱ्यांवर कारवाई बायपास करा. बांधलाय आपण, बाहेरून वाहनं आणते. या विषयावर बोला. फास्ट चालणाऱ्यांवर कारवाई करा. दारू पिऊन गाडी चालवतो, वाहन जोऱ्यात चालवतो, त्याच्याजवळ लायसन आहे का नाही लायसन द्या, त्याच्यावर दारू पिऊन प्रेशर चालवतो, जास्त कारवाई पाहिजे. करा. ऍक्सिडेंट कसे कमी होतील गावात याचा विचार करायला पाहिजे. हेच बोलतोय आपण. माझ्या नाती सायकलीवर येतात, थेट खडकीमधून येतात ते. तर त्याचं अशा दुःख पद्धतीने- आम्हाला पण होतं. वाहन जोऱ्यात चालतात. अशा पद्धतीने फेसबुक लाईव्हवर आमच्या नेहमीच्या विचारांव्यतिरिक्तची 2 लोक आले. तुमचं काय नाव? बाळू नाना बिसाव. बाळू नाना बिसाव. विसावा. तुमचं काय नाव आहे? माझं किशोर परदेशी. किशोर परदेशी. 2 मतं तुम्ही ऐकले आणि दोघं मतांमध्ये नंतर एक साम्य एकत्र. यांचं म्हणणं होतं की ब्रेकर काहीतरी छोटे आणि लिमिट मध्ये कारण पाहिजे. की- यांचं म्हणणं होतं अजून मोठे पाहिजे होते. नाही मोठे नाही बसून त्याला मोठे बोलतात. नाही, मोठे नाही. बसून जातील बसून जातील लहान पाहिजे हे होते. जे आहे ना, बसून जातील. योग्य आहे. नाही हे जे ना बसून जातील माझ्या ट्रक ड्रायव्हरच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने माझ्या अनुभवाने हे ब्रेकर आहे ना असं पाहिजे होतं. वाहन चालून आहे ना दाबले जातात. दाबले जातात. तर हा मग काय आता हे जे आहे ना थांबा. मग आता दोघांचं आता आपण सगळ्यांचं त्याच्या म्हणणं- विषयावर ऐका ना. बोलणं थोडं चुकीचं. सगळ्यांचं म्हणणं एक झालं मग की जे फास्ट गाड्या चालवतात त्यांच्यासाठी ब्रेकर लावले. हा. तर त्या फास्ट गाड्या चालवणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. कोणीही दादा आप्पा नाना बाप्पू कोणी असो, कोणालाही शहरात- माफ होता कामा नाही. नाही. राजकारण नको. कायदा सगळ्यांसाठी आहे. बरोबर. शेअर लिमिटचा बोर्ड लावले पाहिजे. शहरात किती लिमिटने गाडी चालली पाहिजे. कायदा सुव्यवस्था जर हा, सगळ्यात ठेवली महत्त्वाचं आहे. तर ती सगळ्यांना लागू झाली पाहिजे. सारखी बरोबर सगळ्यांना आहे का? आता जे आहे ना- समान कायदा. नाही आता जे आहे ना या जो चौक आहे ना त्याच्यावर आपण कुठे शिकले जातो. प्रत्येक ठिकाणी टर्न मारायचे पट्टे असतात. हो बरोबर आहे. तर तो टर्न मारायच्या पट्ट्यामध्येच आपली गाडी चालवू शकतो. तो इकडे तिकडे झाला ना तरी त्याच्यावर ऑब्जेक्शन होऊन जातो. इथं मारले का? तर इथं मारलेले नाही हे ते मारायला पाहिजे. हे बघा हे आणखी ऐका नाही जे लागणारी वस्तू आहे ती 100% पाहिजे. पाहिजे. इथं आहे ना सर्व रंगीत पट्टे मारायला मी पाहिजे. काय म्हणतो, प्रत्येक वाहनधारकाला त्याचं टर्न दाखवायला पाहिजे की तुला एवढ्यात मी काय म्हणतो, चालायचं ऐकून आहे. घ्या. आता हे आपण एवढा पॉईंट बांधलाय, आपण एवढा पॉईंट बांधलाय काय म्हणतात? तर बसवाले तिकून जातात, Incoming कोणी voice तिकून call दिसून जातो. म्हणजे 99644 टर्न मारायचे तर आपण सिग्नल म्हणजे चौक बांधलाय आपण, तर तिकून जायला पाहिजे. तिकून जायला पाहिजे तर ते येत नाही. ठिकाणी नाही असं. नाही सिग्नल सर्कल पुढे ब्रेकर आहे. गतिरोधक आहे असं दिशादर्शक फलक लावले याला 200 मीटरवर आहे ना फलक लावलेला. थांबा ना त्यांना बोल द्या. जो व्यक्ती येतो त्याला विशिष्ट अंतरावर कळायला पाहिजे की ब्रेकर आहे असं. ब्रेकर आहे म्हणजे तो सावधगिरीने वाहन चालवेल. आणि इकडे- तो अचानक आला आणि धडकला तर गेला असं विषय. कोत्रमळाजवळ ऍक्सिडेंट झाला सकाळी. तुमचं काय नाव? सुनील पाटील कुठे राहता? इथे चाळीसगाव. या रोडला तुम्हाला माहित झालं बरोबर. तर अशा पद्धतीने ब्रेकरमुळे कशी गाडी एवढी विनंती सर जे की यांनी सूचना फलक लावलाच पाहिजे. दिशादर्शक फलक लावावा म्हणजे- म्हणजे स्पीड ब्रेकर आहे हा. त्याचा स्पष्ट उल्लेख असावा. व्हेरी गुड. आणि त्यातल्या त्यात दुसरी अजून अशी एक मागणी आहे की आता समजा इकडे वडगाव रोड आहे हा. तर वडगाव रोडचा फलक लावावा. इकडे समजा मालेगाव रोड आहे तर मालेगाव रोडचा फलक लावावा. आणि उदाहरणार्थ म्हणजे विषय कसा आहे की काही वेळेला अशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्याला जायचं असतं मालेगाव रोडला तो धुळे रोड सरळ निघून जातो. हा. मालेगाव रोड कुठे हे ते लक्ष देत नाही. आता बरेच आणि- इकडे सरळ निघून जातात त्याच्या पर्यंत जातात हो, हो. आणि मालेगाव रोड त्यांना समजत नाही. सुनील भाऊंनी हे एकटे बरोबर विचारलं. लोकांना माहित नसलं तो भर चौकात थांबून जातो आणि विचारत बसतो 4 जणांना आणि ती ट्रॅफिक जाम होऊन जाते. तर भाऊ तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. प्रशासनाने हे ऐकावं आणि ते केलंच पाहिजे. व्हेरी गुड. अजून कोणाला बोलायचं का? भरपूर लोक जमलेत, सगळेजण ऐकतायत बघतायत. लाईव्हवर पण लोक बोलतील बघतील. तुम्ही स्पष्टपणे सगळेजण आपल्या कॉमेंट मांडू शकतात. अशा पद्धतीने हे बघा
तर जे माझं असं मत आहे या बाबतीत नाशिकचा आदर्श घ्यावा. हां. नाशिक शहरामध्ये जे जे मध्यवर्ती ठिकाणं आहेत हां. त्या प्रत्येक ठिकाणाचा उल्लेख दिशादर्शक फलकावर आहे. हां त्यामुळे जागोजागी आहे. हो, त्यामुळे जे काही प्रवासी आहेत त्यांची गैरसोय कुठल्या प्रकारची होत नाही. त्या पद्धतीने इथं त्यांना थांबून विचारण्याची गरज आहे नगरपालिकेने तसं कुठल्या तरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून तसं हे करावं, नाहीतर स्वनिधीतनं ते केलंच पाहिजे. गरज आहे, काळाची गरज आहे. तुम्हाला फास्ट याला तोंड द्यायचंय. आता हे ब्रेकर हां. एवढे मोठे करून ठेवले, लेडीज जाऊ शकते का या गाडी चालवू शकते का या ब्रेकर? नाही ना, नाही ना, नाही. नाही चालवू शकत. नाही चालवू शकत. आज एवढे हुशार मोठे मोठे लोक उधळून राहिले गाडीवर. हां. आज लेडीज कसं काय चालवली या ब्रेकरवरून? जर लेडीजचा कधी ऍक्सिडेंट झाला, लेडीज पडली, त्याला जिम्मेदार कोण राहणार? बरं का, तेवढी विनंती मान्य व्हावी की दिशादर्शक फलक लावले गेलेच पाहिजे बस. पाहिजे. बरोबर. नक्कीच आपण हे मांडणं. नाही फलक लावले जायला पाहिजे. ओके ओके. फलक लावले जायला पाहिजे. याचे कलर आपण दाखवायला पाहिजे की किती मीटरवर ब्रेकर आहे. हो, याच्यात सगळ्या दिशा दाखवायला पाहिजे गावाच्या की कुठला रोड कुठे जातोय. त्याचे बघा 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 आता हे बघा गाडीवर गाडी. मी काय म्हणतो हे चांगले तर अशा पद्धतीने हे सगळं दिसतंय. हाँ इसके बड़े बड़े डालो, बांध बांध बनाओ बड़े बड़े. हाँ तीन फुट की डिवरीला हाँ इससे बड़े बड़े होना ये हो ना, बराबर. बहुत छोटे बन गए. एक्सीडेंट कम हुए. और 4 में ऐसे 10 लगाने चाहिए बाजू बाजू में 10. खाड़ 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 खाड़. नहीं लगाने को होना था क्या नहीं. तर अशा पद्धतीने आम्ही लाईव्ह हे लाईव्ह आम्ही इथेच थांबवतो. धन्यवाद. कारण व्यक्ती तितके विचार येणार आहेत, पण त्या विचारांना कायद्याचं सोल्युशन असणार आहे. नियम आणि कायदे पाळले गेले पाहिजे. कारण रस्त्यावर अपघात होतात, जीवाशी गाठ येते. माणसांपेक्षा जीवापेक्षा कोणतंही महत्त्वाचं नाही आणि म्हणून प्रत्येकाचा जीव वाचला पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणा अलर्ट राहिल्या पाहिजे. हेच या फेसबुक लाईव्ह